तसा मॅथमॅटिक्स ऑपरेशन करण्यासाठी कुठला क्लास? मॅथ क्लास. ठीक आहे. मॅथ क्लास इज प्रेझेंट इन java.lang पॅकेज. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला इम्पोर्ट करायची गरज नाही. आता जेव्हा आपण प्रोग्राम बघणार त्यावेळेस आता हे जे मीनिंग सगळ्यात महत्वाचे. ठीक आहे. ह्या ज्या मेथड्स आहेत हे काय काय काम करणार? नावानुसार काम करणार. त्यामुळे आपण जेव्हा एबीएस म्हणलं तर एबीएस काय शॉर्ट फॉर्म आहे ऍब्सोल्यूटचा. ठीक आहे. आता ऍब्सोल्यूट म्हणजे काय? इरिस्पेक्टिव्ह ऑफ साइन असं जेव्हा म्हणायचं असलं प्लस मायनस 5 असत किंवा काय जे असेल ते, जेव्हा आपलं साइन महत्वाचं नाही फक्त नंबर महत्वाचा आहे तेव्हा आपण ऍब्सोल्यूट वापरणार. मग ह्या -5 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय? फक्त 5. मायनस कट होणार. मायनस जाणार हे येणार आणि +5 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय? 5. फक्त 5. हे साइन जाणार आणि +-5 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय? 5. फक्त 5. आलं लक्षात? साइन हे रिमूव्ह करणार हे फंक्शन. ओके. आता हे कुठं वापरणार आपण? जेव्हा प्रोग्राम मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू येतात पण आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये पुढे लागणार नाहीत निगेटिव्ह व्हॅल्यू, तर आपण जे काय व्हॅल्यू येणार त्या सगळ्या ऍब्सोल्यूट मध्ये टाकून देणार. तर निगेटिव्ह असतील तरी पॉझिटिव्ह येणार, पॉझिटिव्ह असतील तरी पॉझिटिव्ह मध्ये चालू होणार. ठीक आहे ना? अशा ठिकाणी ऍब्सोल्यूट वापरणार, त्याला हे फंक्शन वापरणार, एबीएस करणार आणि सिंपल ब्रॅकेट. आता एसक्यूआरटी फंक्शन कशासाठी वापरणार? स्क्वेअर रूट साठी. आता हे नावातच आहे एसक्यूआरटी, स्क्वेअर रूट असं. ठीक आहे. तर आता समजा हे 9 आहे, त्याचा स्क्वेअर रूट काढायचा आपल्याला, तर कसं करणार? त्याच्यावरती असं एसक्यूआरटी आणि वापरणार कसं? एसक्यूआरटी सुरुवातीला क्लास नेम वापरणार. क्लास नेम कुठला? मॅथ. आणि मेथड नाव काय? एसक्यूआरटी. आणि त्याला व्हॅल्यू पास करणार. तर काय पास हे देणार, आउटपुट काय देणार आहे? 3 करणार, कारण 9 चा स्क्वेअर रूट काढून देणार. ठीक आहे. हा. त्यानंतर मॅक्स म्हणजे आपण जसं बघितलं दोघांमध्ये मोठा कोण सांगणार, मीन म्हणजे ह्या दोघांमध्ये लहान कोण ते सांगणार. रॅन्डम म्हणजे जर आपल्याला आता आपल्याला नंबर सुचना गेला तर आपण त्याला सांगितलं की तू सांग एखादा नंबर, तर ते कधी 5 सांगणार, कधी 10 सांगणार, कधी हे सांगणार, म्हणजे ते त्याच्या मनावर रॅन्डम नंबर सांगणार. तर ते वापरण्यासाठी पण रॅन्डम फंक्शन आहे. आता हे कधी वापरणार? जेव्हा एखादे लकी ड्रॉ असतात, लकी ड्रॉ त्याच्यामध्ये समजा सगळ्यांचे नंबर्स आहेत, कस्टमर आयडी किंवा कुपन नंबर आहे, तर त्याला सांगितलं की तू सिलेक्ट कर रॅन्डम मध्ये कोणाला तर एखादा, तर ते सिलेक्ट करणार कोणाला तर एखादा. तर ते कसं करणार की रॅन्डम मध्ये आपण टाकणार ती व्हॅल्यू. ठीक आहे. पॉवर म्हणजे काय? जेव्हा आपण स्क्वेअर करताना 3 करणार ना, ही 2 म्हणजे ही झाली पॉवर. आता जर आपण 4:3 केलं तर ही 3 झाली पॉवर. पॉवर रेस 2 म्हणजे नंबर ची पॉवर रेस 2 म्हणजे हे ही पॉवर. ठीक आहे. ते a स्क्वेअर b स्क्वेअर ते पण येणार. हा, a स्क्वेअर म्हणजे ही a स्क्वेअर मध्ये हे 2 काय? ही 2 पॉवर म्हणजे रेस 2 पॉवर 2 असलं तर स्क्वेअर झाला, रेस 2 पॉवर 3 असलं तर क्यूब झालं, त्याला म्हणायचं पॉवर. म्हणजे आपण स्क्वेअर रूट काढू शकतो डायरेक्ट एसक्यूआरटी स्क्वेअर करू शकतो पॉवर वापरून. ठीक आहे. आणि राऊंड काय करणार? राऊंड करणार, राऊंड ऑफ करणार. म्हणजे ते एक मी तुम्हाला 95 रुपये दिले तर ते राऊंड ऑफ करणार 100 रुपये दिले. जर म्हणजे 5 च्या वरती गेलं तर ते म्हणजे पॉइंट आहे, समजा 5.5 5.6 आहे तर हे 6 धरणार, आणि 7.3 तर ह्याला 7 धरणार, 8 नाही धरणार. असं राऊंड ऑफ करायचं का? आता सीलिंग म्हणजे काय? सील फंक्शन मेथडचं नाव आहे, शॉर्ट फॉर्म आहे सीलिंगचं. सीलिंग म्हणजे असते छत वरचं, आणि फ्लोअर म्हणजे खालचं फ्लोअर. ठीक आहे ना? तर ते काय करणार? आता समजा व्हॅल्यू आहे, समजा ही व्हॅल्यू आहे 10.45. आता ह्याचा नेक्स्ट इंटिजर कोणता आहे? 46. 10.45 व्हॅल्यू आहे 11 इंटिजर. 10 च्या नंतर आहे 11. ठीक आहे. आणि आपला नंबर आहे सध्या इथं 10.45. तर हे काय करणार? एक लेवल मार्क करणार की जर वर गेला तर तुम्ही 11 ला जातात, खाली गेला तर 10 ला जातात. त्यामुळे सील केलं तर आपण काय येणार? 11 येणार. वरची लिमिट येणार अपर लिमिट, आणि फ्लोअर केलं तर खालची लिमिट येणार 10. ओके. लक्षात. मग हे दोन वापरलं त्याचं.
आणि लॉग काढण्यासाठी लॉग मेथड कुठल्या बघितलं होतं मॅथ क्लास मध्ये एबीएस म्हणजे काय होतं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढत होतो. म्हणजे जर निगेटिव्ह व्हॅल्यू दिली असली एखादी -4 दिली त्याला आपण तर ते काय देणार आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू देणार नॉर्मल 4 देणार. नंतर कोणतं बघितलं तुम्ही मेथड स्क्वेअर रूट त्याला SQRT आणि ब्रॅकेट मध्ये आपण व्हॅल्यू पास करणार. जी व्हॅल्यू पास करणार त्याचा स्क्वेअर रूट काढणार. आता जर 1225 केला तर किती येणार 25 स्क्वेअर रूट ऑफ 1225 किती येणार एवढं मॅथ बद्दल नाहीये मला 35 आहे. आता मॅक्स काय करणार दोन नंबर मधल्या 2 नंबर मधलं मॅक्झिमम नंबर काढणार. मग 2 नंबर आपल्याला त्याला पास करावं लागतील. जर इथं आपण असं केलं 79 आणि -19 तर काय येणार आन्सर 79. आणि जर आपण असं केलं आणि ह्याला रन करताना मॅथ डॉट करणार आपण ठीक आहे? आणि आपण जर इथं आपण एक चेंज केला ह्याचा मायनस साइन काढलं आणि ह्याला दिलं तर काय ना ठीक म्हणजे निगेटिव्ह ना जरी व्हॅल्यू मोठी असली तर ती निगेटिव्ह कन्सिडर करणार 0 च्या आधीच. हा आणि जर हे ऍब्सोल्यूट केलं तर आपण हे निगेटिव्हला पॉझिटिव्ह करणार. आता मीन मॅक्स जसं बघितलं तसं सिमिलर मध्ये मीन आहे. मीन काय करणार छोटा नंबर सांगणार ठीक आहे. अजून दुसरी कुठली मेथड बघितली रॅन्डम काय करणार रॅन्डमली कोणताही नंबर सिलेक्ट करणार कुठला पण व्हॅल्यू देणार. आता आपल्याला सुधरत नाही कुठला नंबर घेऊ तर आपण डायरेक्ट त्याला म्हणणार की तूच सांग एखादा कुठला तर नंबर. पण सर आपण असं मनाने पण करू शकतो ना कुणाला पण विचारून. पण कधी करणार आता जेव्हा प्रोग्राम मध्ये चालू आहे आपलं काम तर आपण प्रत्येक वेळेस प्रोग्रामला सांगू शकत नाही की यावेळेस 3 घे यावेळेस 2 घे. आणि यावेळेस आपण जेव्हा सांगतोय त्यावेळेस बायस होऊ शकते चिटिंग होऊ शकते ठीक आहे. आता समजा हे चालू आहे आपले लकी ड्रॉ चालू आणि आपण जर एकाच आपण कोणाला विचारलं तू सांग कोणाचा नंबर घ्यायचा तर आपण आपल्याला माहित असू शकते की हा नंबर घे म्हणून असं असल्यामुळे. पण कम्प्युटर चिटिंग नाही करत ते आपलं रॅन्डम मध्ये दिलं असते ते मग सगळ्याचा भरोसा कम्प्युटरवर आहे ठीक आहे ना. सर त्यापेक्षा डाईस वगैरे घेतले ते पण चांगले नाही ते ठीक आहे पण काही ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते की त्याला सांगितलं की आपण 50 ते 100 पर्यंत कुठला पण नंबर सांग. आता डायस मध्ये आपण तसं करू शकत नाही. डायस मध्ये एक लिमिटेशन आहे की 12 पर्यंत किंवा 6 पर्यंत एक नंबर येणार ते पण रॅन्डमच येईल तसं काय ते काय चिटिंग नाही होणार पण ते लिमिटेशन ह्याला म्हणजे काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट साठी आपण वापरणार. आता रॅन्डम झाल्यानंतर कुठला बघितला आपण मेथड पॉवर काय करणार पॉवर म्हणजे वरचं ते 2 वगैरे जो x2 आता a स्क्वेअर जर आहे तर ह्या a चा पॉवर आहे 2 जर आपण a क्यूब केलं तर पॉवर किती यायचा 3 तर हा पॉवर असते रेस टू जे नंबर असते तो असते पॉवर. तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपण हे स्क्वेअर वापरलं पण स्क्वेअर किंवा क्यूब जे काय करायचं तिथं 4 करू काय पण करू शकतो तर पॉवर करण्यासाठी पॉवर वापरलं. नंतर कुठला होता राऊंड ऑफ साठी काय करणार आपण फक्त राऊंड वापरणार आणि हे काम करणार राऊंड ऑफचं काम करणार. ऑफ नाही लिहायचं तिथं मेथडचं नाव नाही ते राऊंड ऑफ पण ते काम राऊंड ऑफचं करणार. जर आपले व्हेरिएबलचं व्हॅल्यू जर पॉइंट मध्ये असेल 10.7 असेल तर ह्याला राऊंड ऑफ मध्ये काय करणार 11 करणार कारण हे 11 च्या जवळ आहे म्हणून 5 च्या पुढे. हा आणि राऊंड ऑफच्या म्हणजे जी कुठली व्हॅल्यू असेल ती ज्याला जवळ आहे ती करणार. आता इंटिजर स्केल माहिती आहे कसं येते आता इथे इंटिजर समजा 10 इकडे 0 असतं समजा 10 आणि 11 आता इथं आपण 10.7 घेतलं त्यामुळे ह्याच्या हाफ करणार इथं किती येणार 10.5 आपला नंबर किती आहे 10.7 त्यामुळे हे येतं 10.7 त्यामुळे ते पण थोडं पुढे ढकलणार. चल ठीक आहे. त्यानंतर कुठला बघितला आपण सेलिंग बघितलं सेल काय करणार हा हेच घेणार फक्त राऊंड ऑफ नाही सांगणार आपलं वरची व्हॅल्यू आणि खालची व्हॅल्यू सांगणार का वरची म्हणजे
अपर लिमिट सांगणार पॉइंट मधलं, आणि त्या सिमिलर टाइप मध्ये फ्लो काय करणार, खालची व्हॅल्यू खालची लिमिट सांगणार पॉइंट मध्ये, ठीक आहे ना. तर ह्या दोन गोष्टी आहेत. आणि शेवटचं कुठलं बघितलं, लॉग. ते लॉगची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण लॉग मेथड वापरणार, आणि लॉग मेथड हा क्लास मेथड मॅथ क्लास, ठीक आहे. तर मग जे काय आपली लॉगची व्हॅल्यू आपल्याला काढायची, आपण डायरेक्ट लॉग मेथड वापरणार आणि व्हॅल्यू काढणार.